मसाजोग सारखे प्रकरण औसा तालुक्यामध्ये घडू नये म्हणून औसा तालुक्यातील सरपंच संघटनेच्या वतीने तहसीलदार साहेबांना निवेदन व JSW कंपनीच्या मनमानी कारभाराला आळा बसावा म्हणून निवेदन दिले। आज माननीय तहसीलदार साहेब औसा यांना सरपंच संघटनेच्या वतीने औसा तालुक्याच्या संदर्भात ज्या काय पवनचक्क्या सौर ऊर्जाचे जे काही प्रकल्प आहेत हे बगर NOC घेता चालू आहे, परंतु संबंधित कंपनी कोणतीही असो ती आम्हाला कळवत नाही ग्रामपंचायतला की स्थानिक स्वराज्य संस्थेला एवढा अधिकार असताना त्यांनी आम्हाला साधं पत्रही देत नाही की तुमच्या ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये हे काम चालतंय म्हणून असं कुठलंच काही आम्हाला निरोप मिळत नाही। त्यामुळे आमचा गैरसमज असा होत चालला आहे, यापूर्वी JSW असं दुसऱ्या कोणत्या पवनचक्कीच्या कंपन्या असतील त्यांनी आम्हाला नाहरकतसाठी ग्रामपंचायतला प्रत्येकी पत्र दिलं होतं, परंतु परत सध्या त्या पत्राचा काही उपयोग झाला नाही की ते पत्र देऊन 1-1 वर्ष 6 महिने 8 महिने झाले पुण्या ग्रामपंचायतला, परंतु त्यांनी ग्रामपंचायतकडे फिरकले नाही। परंतु आता माननीय तहसीलदार साहेबांना आम्ही सरपंच संघटनेच्या वतीने निवेदन दिलं पूर्ण तालुक्याच्या संदर्भात। तहसीलदार साहेबांचे विनंतीवरून असं एक विनंती झाली की प्रत्येक ह्याच्यामध्ये सोलार असेल पवनचक्की असेल त्यामध्ये सूट मिळालेली आहे, परंतु तसा काय GR तहसीलदार साहेबांकडेही नाही आणि त्या संबंधित कंपनीनं आमच्याकडेही दिला नाही। तरी आम्ही तहसीलदार साहेबांना विनंती केली आहे की आम्हाला लवकरात लवकर तो GR कंपनीमार्फत असेल आपल्यामार्फत असेल द्यावा, अन्यथा मसाजोग सारख्या प्रकरणासारखा हा गांभीर्याचा विषय होऊ शकतो। कारण सरपंचाला लोकही विचारतात किंवा यांना परमिशन दिलंय का, परंतु सरपंचालाच काही माहिती नाही आणि कंपनीचे काय गुंड लोक आहेत की दादागिरीची भाषा वापरतात की तुम्ही कोण, तुम्हाला काय करायचं आहे, काही दलाल आहेत त्यामध्ये। तर आमची विनंती आहे की माननीय तहसीलदार साहेब असतील, माननीय पोलीस अधीक्षक असतील, जिल्हाधिकारी असतील यांच्यामार्फत त्यांच्यावर योग्य ते कारवाई झाली पाहिजे आणि ग्रामपंचायतला म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेला विश्वासात घेतलं पाहिजे। न असू द्या त्यांना सूट असू द्या, टॅक्स म्हणजे त्यांना नसू द्या, परंतु निदान आमच्या हद्दीत जर एखादा व्यवसाय चालू असेल तर ते आम्हाला कळवला पाहिजे अशी आमची तहसीलदार साहेबांना निवेदनामार्फत विनंती आहे। इंडिया स्टार न्यूज 9 मराठी, बाळकृष्ण कदम, लातूर, प्रतिनिधी व कार्यकारी संपादक।